सकाळ सकाळ ज्यावेळेस अंधार होता तेव्हा मी निघलो होतो बघा. अंधार होता एकदम, लाईट वरची लावली होती दुकानापुढं आपल्या. त्यावेळेस बाई पण उठली, ती झाडून काढीत होती. म्हणलं मी थोडंसं या म्हणून येतो. जसं जसं उजळून तसं सकाळ सकाळ लवकर आलो. नंतर हॉटेलपाशी आल्याच्या नंतर मग असं वातावरण आहे पूर्ण. आज सकाळ मी तुम्हाला दाखवणार आहे, आता बघत राहा पुढं सर्व. तर आपण सकाळ सकाळ उठलोत आणि आलो तर थोडंसं रनिंग वगैरे करायला, व्यायाम करायचा होता थोडा. रनिंग सकाळ सकाळ उठल्या म्हणून लवकर उठलो आणि आलो. अंधार तर पडलेला होता, मग थोडं उजाडलं. मग मला चला तर थोडा व्हिडिओ बी बनवा आणि थोडं फिरून बी घ्यावा. तर मी आलतो आमच्या म्हणजे असा डांबरी रोड आहे गावचा, त्या गावच्या रोडपाशी आलतो. इथं एक हॉटेल आहे. हॉटेलपासून आता थोडंसं पलीकडे जायचं अजून आपल्याला. थोडंसं तुम्हाला काही दृश्य दाखवायचा प्रयत्न करतो. आता आपण जे आलोत ते इकून होती गाडी चालली ना, इकून आलोत आपण. आणि आत्ता आलो तसंच रोड निसरळ इथं आल्याच्या नंतर इथं आहे हॉटेल एक. हॉटेलपाशी आलोत आपण. तर इकडं चाललेला आहे आष्टीला रोड, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी पुढं हा रोड. आणि ह्या साईडला बघा असं मोकळं मैदान आहे. आणि इथून बघायला गेलं इकडं आपल्याला खाली समोर जायचं थोडंसं. इकडे कसं मोकळं वातावरण आहे, रेल्वेचा थोडा रोल आहे, म्हणजे काय म्हणतात रोड आहे. आणि रोळावर बी आपण नाही का म्हणत तसं. तर इकडं एक थोडंसं एक तलाव आहे, दिसत नाही इथून, पण ते तलाव वगैरे पाणी वगैरे थोडंसं बघू आपण. व्यायाम करता करता तिकडे थोडं व्यायाम बी करू चलत चलत जाऊन. आणि थोडंसं काय असलं ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, तिथलं पाणी वगैरे तलाव. सकाळ सकाळ काय JCB सारखं काहीतरी चाललंय, काय की पण चाललंय फास्ट रोडच्या ठिकाणी. इथं होतं हॉटेल. आता काय दृश्य तुम्हाला दाखवतो बघा. तिकडं खाली जर बघायला गेलं तिकडं तलावी, म्हणजे थोडक्यात डॅम धरण काय म्हणतो ते छोटंसं. ह्या साईडला बघा असं वातावरण आहे, एकदम झाडं आणि थोडी दगडं पडलेली आहेत. आणि ह्या साईडला काय असेल तुम्ही सांगा मला, तर तारावरूनच कळलं तुम्हाला काय. तर ती दाखवायचा प्रयत्न करतो वरून मी थोडंसं. कारण हे असं जे वातावरण आहे ना, तर खूप डेंजर आहे. म्हणजे असं जर पाहिलं तर भीती वाटते. आजपासून बरोबर 4 वर्षापूर्वी आमच्याकडे एक वाघ आलता. त्यावेळेस खूप असं भीतीचं निर्माण झालं होतं. तिथं आहे रेल्वे पटरी. तर ही बघा कसा पोल आहे, वर खाली पटरी. ह्या साईडला जर गेलं तर पोल येतं अजून. ह्या इथं गेले की ब्रिज येतो रोडचा. आपण ज्या रोडने आलो ते तसंच पुढं चाललेलं आष्टीला. तर त्या ठिकाणून असा ब्रिज आहे. तर इथं अशी रेल्वे चाललेली आहे आष्टीकडं, म्हणजे आष्टी रेल्वे स्टेशनकडं. तिकडं आपल्याला थोडंसं तलाव तिकडं जायचं आहे. ह्या साईडला आष्टी आहे जवळच इथून, दिसत ती सिटी नाही का थोडी थोडी. तर आत्ता थोडंसं दुःख आहे, दिसत नाही स्पष्ट, पण ह्या ठिकाणी आष्टी आहे. तर चला आपल्याला जायचं इकडं तलावाकडं. आता सध्याला रेल्वेच्या रोडपाशी जायचं, तिथं तलावापाशी मस्त वातावरण आहे थोडंसं. आणि तर आता मी चाललेलो आहे तिकडं खाली तलावी त्या ठिकाणी जायचं आहे. तर विषय असा आहे, इकडं जर यायचं म्हणलं आत्ता तर एक माझ्या हिशोबाने 4 वर्षापूर्वी आमच्याकडे एक वाघ आलता. ज्यावेळेस वाघ आलता ना, असं बाहेर हिंडायचं म्हणलं ना तर कोणाची ताकद नव्हती, डेअरिंग नव्हती. कशामुळं? वाघ तर येत असते सगळीकडे, पण आमचा इकडे जो येणारा वाघ होता तो म्हणजे डेंजरस होता. त्यांनी एक कितीतरी वर्षाचे म्हणजे खेळतं बाळ उचलून नेलतं. तर ते पाहुणा म्हणून बाळ आलतं. ते इथं जवळच होतं आमच्या गावापासून 7 ते 8 किलोमीटरवर गावी. तिथून नेलतं. इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालं. आणि आमच्या आष्टी तालुक्यापाशी जवळील गावात एक बाईला पण रानातच हे केलं. बाई बी वारली होती, मुलगा बी वारला होता वाघाने. पुन्हा 1-2 गाया बैल अटॅक असं केलं वाघाने. तर खूप भयानक भीती निर्माण झाली त्यावेळेस 4 वर्षापूर्वी. तर त्यावेळेस मी असं संध्याकाळी 10 वाजता एका गावानं आलतो. पूर्ण माझी फाटली होती संध्याकाळी, आणि ती पण गाडी वाजतानी. वाटायचं कुत्रं दिसलं तरी वाघ दिसलं मी वाटायचं. आणि तसं असं आयरणात फिरायला जर आलं ना ह्या साईडला, तिकडे बघा कसे झाड आहे तसे, इकडे जर आलं ना तर असं नुसतं चापसतच यावं लागायचं. काय हाय काय वाघ असू शकतो का? कारण ह्याच परिसरात ते वाघ फिरत होते. आणि सगळ्याला सूचना दिल्या त्या, घराच्या बाहेर निघू नका, रानात कोणी जाऊ नका. आता रानात जर जाऊ नका म्हणलं तर तिथं लांबच राहिलं घरापाशी. पण असं कुठं यायचं म्हणलं ना इकडं बी काही जणांचे शेत आहेत पुढं, तसं कुणी येत नव्हतं. जास्त आलं तर काठीन बॅटरीन एकदम आवाज करीत खाकरत खुकरत. आणि काय ते वातावरण होतं म्हणता. आता त्यावेळेस जर असेल तर आता पण मी आलो नसतो. कारण इकडे बघा कशी दगड आहेत पाठीमागं, तशी दगडाच्या माग कुठं वाघ आहे का असं भीती वाटायची. आली की खुर्रू खार इकडं बघ तिकडं बघ, कुंकू जसं काय वाघ येतोय, इतकी भीती निर्माण झाली ती आष्टी तालुक्यात. तर खरंच म्हणजे रानात जी व्यक्ती महिला एक रानात अशी गेलती, तर काही गेली असं जवळ असं घर, पण रानात गेली तिला वाटलं कशाचा वाघन कवा येतो तिकडे लांब आहे. त्यावेळी त्यांच्या गावापासून माझ्या हिशोबाने 20-30 किलोमीटर वाघ होता. पण 30 किलोमीटरला वाघाला काय लागतंय तिथं जाऊन. तर महिला सुद्धा रानातच डेड झाली. खूप अवघड झालं, कठीण अशी घटना होत असतात. तर 4 वर्षापूर्वी आमच्याकडे वाघ आलते.
अशी घटना झाली. तेव्हापासून थोडंसं भीतीचं निर्माण झालं. नंतर मग आता थोडंसं नाही का, मग आता चला ठीक आहे, आता वाघ बी काही नाही तर, पण आता ज्वाऱ्या मोठाल्या झाल्या पुन्हा येऊ शकतात. तर पुन्हा असं हिडिओ जर काढायचं म्हणलं तर अवघडच आहे. तर आष्टी तालुका जिल्हा बीड असं म्हणजे नाही का ओळखी. तर कुणी जर आजचा व्हिडिओ पाहिला आणि ते म्हणले दादा तुमचं गाव कोणचं आहे, तर माझं गाव मांडवा आहे. माझं गाव मांडवा आष्टी तालुक्यात येतं. म्हणजे आष्टीपासून माझं 7 ते 8 किलोमीटरवर गावी मांडवा. तिथं मी व्हिडिओ बनवत असतो थोडी थोडी अशीच फॅमिली वगैरे काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. चला तलाव जवळ आलाय, तलाव तुम्हाला मी दाखवतो. अजून सिमेंटी पोल येतं, रेल्वेसाठी आणले होते पण इथला रूळ कंप्लीट झालाय. हे उर्वरित मटेरियल आहे काही, तर ते तसंच राहिले. तर ही जी कडी असती हे रूळ असतो मधीन साईडनी हुक असे कडी असतात, तर असे हुक आहेत सगळे. तर हे अजून हाय शिल्लक. इकडं रेल्वे रोड आहे, तिकडं कंप्लीट झाला आहे रोड, पण ही शिल्लक आहे. आता कधी उचलून नेतील काय माहिती. तर भरपूर दिवस झाले काही खराब रूळ आणि काही ही सिमेंटी. मग ही खराब आहे का काय का नेमकं बनवलं नाही चांगलं, त्याच्यात गज आहेत आतमध्ये. आणि ते बनवलेलं एवढं सोपं नाही. इकडं हे जबरदस्त असतंय होलपास बी त्याला, पण काय माहिती शिल्लक आहे का खराब आहे. पण चला आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. चला आपल्याला फिरायला जायचं, आपण जाऊ फिरायला. कारण रेल्वे 2च टाईम येते, एवढी काय रेल्वे इकडं वाहत नाही. सकाळी 10 वाजता येते आणि काही 1-2 टाईम येते जाते. त्याच्यामुळे एवढं काय रेल्वे रुळावरही नाही, जास्त वाहतूक नाही आहे. तरी आपण रुळावून पलीकडे जायचं आहे पाणी बघायला. तर एकूण येते नगरहून रेल्वे. तसंच बघा रेल्वेच्या साईडला कसं तलावी म्हणजे धरण, थोडक्यात छोटंसं डॅम धरण जे काय समजू शकतात ते. आणि असंच रोड चालला आष्टीला. अजून कंप्लीट बीडपर्यंत काम नाही झालं, त्याच्यामुळं माझ्या हिशोबाने जात असेल आंबळनेरच्या खाली. कुठवर जाती माहीत नाही, पण आंबळनेरपर्यंत जात असेल. पण रेल्वे स्टेशन जर मोठं धरलं तर आष्टी ते नगरच चालू आहे वाटतंय. पुढं काय एवढं मला बी माहीत नाही. बघा कसं सुंदर असं तलावी छोटासा, पण मस्त रेल्वेच्या साईडला. आता ह्या साईडला कसं आहे मस्त तलावी छोटासा, ह्या साईडला रेल्वे मध्ये. पुन्हा ह्या साईडला जर गेलं तर इथं थोडंसं आता पाणी कमी केलं झालंय. पलीकडे बीट टाकली का काय करून टोक, आता पलीकडं पुन्हा तलावी. नाही तर तिथून डायरेक्ट हे असा एक तलाव होता, इथं थोडी बीत होती. तिथून पुन्हा हे दुसरा तलाव होता, पण हे भर घातल्यामुळं हिकडला तलाव थोडा कमी झाला. इथं भराव केला आणि इथं त्या तलावाची दुसऱ्या तलाव थोडी आडूसा बीत होती आणि इथं असा सांडा होता. म्हणजे दोन्ही तलाव एका खाली एक होते आणि असं मस्त पाणी वाटायचं. पण मग हे भीतीच्या नंतर इथं थोडंसं बांधकाम करून घेतलं म्हणजे रेल्वेच्या ह्यानी, आणि मग इथं बराव टाकल्यामुळे हे तलाव छोटा झाला. तर वातावरण कसं आहे बघा इथलं, मस्त वातावरण आहे. ह्या साईडला पण बघा झाडं इथं, ह्या साईडला झाडं वगैरे ऊस बीस आहे. तर असं वातावरण आहे साईडला. ह्या साईडला मग काही शेती आहे, तर तूर वगैरे आहे इकडल्या साईडला. ह्या साईडला पुन्हा शेती आहे, इकडं बी काय असेल ज्वारी वगैरे. आणि मस्त असं वातावरण, पाणी वगैरे मस्त फ्रेश वातावरण आहे. तसं जर ह्या ठिकाणी मी यायचं कारण म्हणजे कसं आहे, बऱ्याचशा दिवसांनी म्हणजे थोडंसं रनिंग होईल चलत आल्यामुळं. आणि पूर्ण मी चलत चलत आलो, तर कमीत कमी 1-1.5-2 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटर असेल हे चलत आलेलो. आणि जवळच म्हणजे जवळजवळ आहे असं काही नाही, पण म्हणतोय मी 1.5 किलोमीटर पण जवळच आहे. आपलं शेत बी होतं, जाता जाता मला शेतातून बी जाता येईन आपल्याला. तर हेच इथं येण्याचं कारण म्हणजे थोडासा रनिंग और याम होईन थोडा. तर गाडी नव्हती आणली, असंच चलत आलतो आणि मस्त वाटतं वातावरण. तर आलो थोडंसं एन्जॉय करून, थोडंसं सकाळ सकाळी व्यायाम होईल ह्या हिशोबाने. आता पुन्हा जायचं आहे घरी, बघू जाता जाता रानातून पण जाऊ. आणि इथं हिडिओ काढायचं म्हणजे काय, हे वातावरण तलाव वगैरे आहे ना, ज्यावेळेस आम्ही लहान होतो म्हणजे 2007, 8, 9 पर्यंत, जेपर्यंत आम्ही शाळेत होतो ना, तोपर्यंत शाळेत असताना ह्या ठिकाणी म्हणजे कधी शेळ्या वगैरे घरी असेल तर मग घेऊन यायचो आम्ही शेळ्या वगैरे चारायला ह्या तलावाच्या ठिकाणी. ह्या साईडला थोडं पडीकरान होते, तर मग इकडे शेळ्या वगैरे आणायचं, इथंच शेळ्यांना पाणी पाजायचं, दिवसभर हिंडायचं. तर हे कधी असायचं शाळेला सुट्टी असली रविवार शनिवार काही वेळेस, किंवा असं भरपूर ठिकाणी यायचो फिरायला. तर खूप दिवसाची आठवण येतं. तर मला 2010 पासून मी कधी म्हणजे माझ्या हिशोबाने नंतर नाही, मला टाईमच नाही भेटला पुन्हा असं नाही का कुठं शेती वगैरे करायला. मी जसं आपलं काम करणे, नवीन काहीतरी काम शिकणे आणि आपलं दुसरं दुकान वगैरे चालवणे. नंतर 2014ला माझं टू व्हीलर गॅरेज ओपनिंग केलं मी. तर कोणतरी म्हणलं होतं दादा तुमचं आष्टीला कशाचं दुकान आहे, तर माझं आष्टीला दुकान म्हणजे टू व्हीलर मेकॅनिकल आहे मी. आणि टू व्हीलर गाड्या रिपेअरिंग करतो मी. त्यात थोडंसं ॲटोमोबाईलचं सामान ठेवतो, रनिंग ॲटम जे लागते तर रेग्युलर ते. तर ते पण आहे आष्टीला, तर मी रोज आष्टीला जात असतो. त्याच्यामुळं भरपूर दिवसापासून मी ते काम करतोय. तर चला पुढं काय असेल अजून मी दाखवायचा प्रयत्न करतो. आता
आलतो मी ह्या साईडनी, समोरून असं चालतो, इकडं हॉटेल इकून आलतो. पण आता आपल्याला जायचं ह्या साईडला पुन्हा. तर मग इथून मधूनच जातो, शॉर्टकट आहे. दिसतंय ह्या इकडं आपलं शेत आहे पुढं, आणि तसंच मग घरी जायचं, जवळची घर. ह्या साईडला थोडा तलावी, जाता जाता इथं तलाव बघू आणि शॉर्टकट इकडे जाऊ. एवढ्या लांब जायची गरज नाही, थोडासा वावंड आहे, रोड आहे डांबरी पलीकडून, पण मधूनच जाऊ आपण शेतातून. किती मस्त वातावरण झाले. तर इथून जायला आहे चलत रोड भीतीहून. ह्या साईडला पाणी किती सुंदर आहे, एकदम मस्त बघा, एकदम भारी आहे. काही दगड इथं, पण मस्त असं पाणी आहे. इथून रोड आहे जायला चलत पलीकडं. ह्या साईडला काय लागले ही बघा, कसल्या जाळ्या झाल्यात, काय गुतलंय कोणस्टोक, पण मिळ नाही. पण काय कोणस्टोक, एकदम काट्यान कुट्यान जाळ्या झाल्यात. तर असो, तर ह्या साईडला पाणी जायला पलीकडं जागा आहे दुसऱ्या तलावात, आणि पलीकडं आहे रेल्वे रोड. चला तर इकून पण काही पोरं फिरत फिरत आलीत, आणि आपल्याला जायचंय इकडं समोर बघू शॉर्टकट मार्गी. म्हणजे इकडं कसं निवांत येतच असतात कुणी ना कुणी, लांब दिसतात पण दोघं जण आलेत कोणतरी चलत चलत. तेव्हा ते चलत आलेत, तरी बघा किती अंतरी तिकून चलत चालत. तिकडं कुणी ना कुणी असतंच फिरायला, असं काही नाही, कुणी येतं कंटिन्यू. भारी वातावरण आहे इथलं, असं चालायला जागा आहे. तर मला चला चलत चलत, आणि थोडं तोंड हात पाय धुवा, फ्रेश पाणी आहे इकडे. कसं एकदम स्वच्छ पाणी, म्हणजे कसं इकडे कुणी काय असं रहिवाशी नाही, म्हणजे राहायला कुणी नसल्यामुळं ह्या पाण्याचा जास्त यूज होत नाही. कधी मध्ये लोक आले तर लांबून असं धुणं धुवायला स्वच्छ पाण्यात येतात. नाही तर मस्त पाणी आहे. थोडं तोंड हात पाय धुवू आणि पुन्हा आपण आपल्या रोडनी पुढं जाऊ. तुम्हाला पूर्ण दाखवायचं पुढं, अजून काय दाखवता आलं तर. तर अजून तर सूर्य उगलाय, थोडासा दिसायला लागला, ऊन पण पडलं नाही. तर तोंड हातपाय धुवून घेतलं, आणि ह्याच्यामुळं तोंड हातपाय धुतलं की पुढं जायचं आहे आपल्या रानात तुरीच्या. मग तिथं तूर असल्या तूर पुन्हा खातो, म्हणून पाण्याच्या ठिकाणी पाणी होतं स्वच्छ. तोंड हातपाय धुवून घेतलं, गुळणा करून घेतला, म्हणजेच पुढं गेला पुन्हा शेंगा जर असल्या कावळ्या तर खाता येत्या शेंगा. त्याच्यामुळं मला चला आत्ता धुवून घेऊ. तर कसं वाटलं आमच्या गावाकडचं वातावरण, आमचं गाव आहे, गावापाशी असं तलाव आहे, कसं वाटतं वातावरण आमचं ते महत्त्वाचं आहे. आणि मी प्रत्येक म्हणजे व्हिडिओमध्ये मागा म्हणलं होतं की चला आपण पुढं बघू. चला म्हणजे आपण म्हणजे काय होतं, तुम्ही पण व्हिडिओ बघता, त्याच्यामुळं असं मला तुम्हाला पुढचं दाखवायचं आहे. चला आपण पुढचं बघू, चला आपण पुढचं बघू. तुम्ही आणि मी तर एकटाचे, पण आपण बघू म्हणजे तुम्ही आणि मी, असा पण शब्द येतोय. तर चला आता जायचं आपल्याला शेतात. तिथलं काय असेल ते मी थोडंसं शेंगा वगैरे दाखवतो. जाता जाता आलो जिकडं तर शेत पण थोडं चक्कर टाकून जाऊ. ह्या साईडला बघा कसं मस्त वातावरण आहे. आताशी सूर्य उगायला लागलाय, सूर्य दिसत असेल हो का, हे सूर्य उगायला लागला आताशी दिसतो थोडासा. चला तोवर आपल्याला जायचंय, पुन्हा दुकान उघडलं असेल पण दुकानात बी थोडंसं मग आवरावरी करावं लागेल. आत्ता आपलं शेत जवळ आलंय, आपण मधून शेतातून येऊन डांबरेला लागलो. तर आता इकडं पुढं थोडंसं पुढं गेलं की शेत आहे आपलं. शेतातून पुन्हा असं सरळ खाली जायचं घरी आपल्या. तर बघा आता आपलं शेत आलं, इथं तुरी आपली ही समोर दिसती आपली तुरी. तर आता तुरीत जायचं, थोडं शेंगा खाऊन पुढं खाली जायचं. इकडं साईडला वातावरण बघा कसं आहे. तर इकडल्या साईडला कांदा कसं हिरवगार वाटतं पाणी दिल्यामुळं. तर ही अशी तुरे, ही काडी अजून हिरवीची पाणी दिल्यामुळं, वरची थोडी सुकली होती किंवा वाळली बी शेंगा वगैरे. इकडं अजून हिरवचे, इकडं ज्वारीला पाणी देतं. ही ज्वारी एकदम कशी हिरवी आहे, मस्तपैकी वातावरण झाले, हिरवीगार एकदम मस्त ज्वारी झाली. वातावरण असं मस्त वातावरण झाले. इकडं ज्वारी, इथं पाणी दिलेलं अजून ही गारच आहे. तर मस्त आहे वातावरण. ही तूर एकदम हिरवीगार आहे, वरचीच तूर थोडी वाळली. ह्याला आत्ता पाणी दिल्यामुळं गार असेल, वर पाणी नाही दिलं म्हणून वाळली असेल थोडी. आता शेंगा बी आल्यात, काही शेंगा मनानेच वाळल्यात बी. चला तोंड दुखल्याला फायदा झाला, मस्तपैकी थोड्या शेंगा बी खाल्ल्या, विरायला थोड्या मुठभर शेंगा घेतल्या, म्हणजे त्याचं बी नाद मिटेल म्हणलं. आता चाललोय घरी. तसं आता तुरीच्या शेंगा घेऊन थोड्याशा मुठभर विरासाठी. आता इथं लिंबुनी आहे, इकडे लिंबुनीचं झाड येतं, इथून डायरेक्ट आपलं आंब्या झाडापाशी जायचं. तिथं आपलं घरी आंब्या झाडापाशी, आता जायचं तिथं. आता डायरेक्ट आलो दुकानात, पूर्ण रानातून आलो तो शेंगा खात खात, आता आलो दुकानात मस्त. तर कुणी नवीन असेल तर मग सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलघंटीवर क्लिक करा, म्हणजे पुढचे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ बघता येतील. तर शेवट सगळ्यांना बाय, पुढचा व्हिडिओ पुन्हा लवकरच येईल.